पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय। स्मशान ते भूमी प्रेत रूप जन सेवा भक्तीहीन ग्रामवासी भरतील पोटे श्वानाच्या परी वस्ती दिली घरी यमदूता अपूज्य लिंग तेथे अतितने घे थारा ऐसी वस्ती चोरा कंटकाची तुका म्हणे नाही ठावी तिथ मती यमाची निश्चिंती कुळवाडी भरतील पोटे श्वानाच्या परी वस्ती दिली घरी यमदूता। शास्त्र वेद पुराण आणि संत या सगळ्यांचा या बाबतीत एक विचार आहे की मानव देह दुःखावर विजय मिळवण्याकरता भगवंतानी विशेष अट्टहासाने निर्माण केलेला आहे आणि म्हणून ज्यांना ज्यांना देह मिळालेला आहे त्यांनी या मानव देहामध्ये दुःखाच्या नाशाची साधनं केलीच पाहिजेत। दुःखाच्या नाशा करताच हा देह आहे तर या देहामध्ये आलेले जे जीव आहेत त्यांनी या देहाच्या आयुष्यामध्ये जी साधनं केल्यानंतर आपल्या जीवनातल्या दुःखाचा कारणासह नाश होईल अशा प्रकारची साधनं त्यांनी केली पाहिजे। ही अपेक्षा आहे संतांची, शास्त्राची, वेदाची आणि पुराणाची मानव समाजाकडून। साधनं जसा ज्याचा अधिकार आहे तशी सांगितलेली आहेत। सगळ्याला संन्यास घ्यायचं नाही सांगत शास्त्र। सोनी संसारी अर्थात अधिकार तैसा दावेला मार्ग, जसा ज्याचा अधिकार आहे, जशा अंतःकरणामध्ये ज्याच्या गुण आहेत, विकार आहेत, संस्कार आहेत, त्याला अनुसरून त्यांनी आहे तिथून वाटचाल करायला सुरुवात करावी। तरी झडझडवणी वहिला निघ हे सगळ्या करता नाहीये। पण एवढं सांगूनही जर कोणी आपल्याच कल्याणाची साधना करण्याकडे दुर्लक्ष करत असेल आणि नुसता विषयाचा गोंधळ त्याच्या जीवनामध्ये, जागरण गोंधळ चालू असेल तर साहजिकच संतांना खेद होतो आणि मग थोडस कठोर शब्दांनी त्याचं ताडण करण्याचा ते प्रयत्न करतात। त्याचाही हेतू हाच आहे की किमान अशा प्रकारचं बोलल्यावर तरी त्याने रस्त्यावर यावं। जाय मर तिकडच, असं जसे कधी कधी आई पोराला म्हणत असते। पण तिकडं मरते मग मरायलाच लागलेलं आहे, तू कायला सांगायला पाहिजे? तर त्याचा अर्थ ते तिकडे जाईन मर हा नसतोच, तो इकडं ये आणि जग हा त्याचा अर्थ असतो। तसं तुकोबार आहे थोड्याशा कठोर शब्दामध्ये मानव देहाला आल्यानंतरही ज्यांचं पूर्ण आयुष्य विषय संपादन करणं आणि भोगणं यामध्ये व्यतीत होत आहे, स्वतःचं कल्याण करण्याकरता ज्याला वेळ नाही अशा माणसाचं ताडण करतायत। तुकोबाराय म्हणतात, स्मशान ते भूमी प्रेत रूप जन सेवा भक्ती हीन ग्रामवासी।
सेवा आणि भक्तीनं रहित अशा प्रकारचं ज्याचं जीवन आहे, वा ज्या गावामध्ये देवाची भक्ती होत नाही आणि देवस्वरूप अशा प्रकारचं जग समाज, त्या समाजाची सेवा केली जात नाही. कारण सेवा आणि भक्ती हे दोन शब्द वापरलेले आहेत. देवाचीच सेवा म्हणायची असते तर मग देवाची भक्ती म्हणायचं काही कारण नव्हतं. कारण देवाच्या सेवेचंच नाव काय आहे? भक्ती आहे. भक्ती शब्दाचा अर्थ सेवा असाच योगिक अर्थ आहे. रूढ अर्थ आहे देवाची सेवा, त्याला काय म्हणतात? भक्ती म्हणतात, नाही का? कुणी एखादा जर शेती वखरत असेल वा एखादा दुकानात बसून गिराईकाला माल देत असेल तर त्याला भक्ती नाही म्हणत कुणी. काय करतो? भक्ती करतो असं नाही कुणी म्हणत. पण टाळ वाजून हरिपाठ म्हणायला लागला, भक्ती चालली आहे म्हणतात. म्हणजे देवाच्या सेवेला काय म्हटलं जातं? भक्ती अशा प्रकारचं म्हणतात. आणि संसाराची सेवा, संसाराकरता निष्काम काम करणं. मग संसार आणि सेवेमध्ये फरक काय राहिला? विचित्र शब्द प्रयोग केला जातो अलीकडे, सशुल्क सेवा. आता सशुल्क मग सेवा कशी काय? सेवा तर सशुल्क कशी? ठरवून जाणाऱ्यांनी सेवेकरता घेतलेला अभंग हे कधीच वाक्य उच्चारू नये. तुम्हाला सांगण्याकरता घेतलेला अभंग, तुमच्यावर उपकार करण्याकरता, तुम्हाला प्रबोधन करण्याकरता, ज्ञान देण्या असं म्हणा. सेवा शब्दाचा अपमान आहे तो. तो धंदा झाला, सरळ सरळ उद्योग झाला, व्यवहार झाला. तिथं सेवेचा काय संबंध आहे? सेवा ही त्या कर्माला नाव दिलं जातं की ज्याच्यामध्ये निस्वार्थपणा असतो, अपेक्षा कसलीही नसते. तर काय असेल? सेवा अशा प्रकारची असते. तेव्हा भगवंताच्या भक्तीचे दोन प्रकार आहेत. एक वैधी भक्ती आणि दुसरी रागात्मिका भक्ती. वैधी भक्ती शब्दाचा अर्थ आहे विधीनं केली जाणारी भक्ती. विधीनं म्हणजे जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत. ज्या व्यक्तीला जे विहित आहे, विहित म्हणजे शास्त्राने सांगितलेलं आहे, तो अमुक कर्म कर. शेतकरी असेल तर त्यांनी शेती करावी, व्यापारी असेल त्यांनी व्यापार करावा, नोकरी असेल तर त्यांनी काय करावी? नोकरी अशा प्रकारची करावी. जया जे विहित ते ईश्वराचं मनोगत आहे. कारण शास्त्र म्हणजे ईश्वराची आज्ञा आहेत. श्रुती स्मृती ममैव आज्ञा. श्रुतीनं वा स्मृतीनं सांगितलं असेल तर त्याचा सरळ अर्थ आहे ते कोणी सांगितलेलं आहे? ईश्वराने सांगितलेलं आहे. गाथ्यात सांगितलेलं असेल तर ते तुकाराम महाराजांनी सांगितलंय असं नाही, ते पांडुरंगाने सांगितलेलं आहे. परमात्मा या मंडळीच्या माध्यमातून जगाला सांगत असतात. म्हणून माझी युक्तीचा नव्हे हा प्रकार मज विश्वंभर बोलवितो. भक्ताची मुखे हा बोलतो आपण, भक्ताची मुखे आपण बोलतो. व्यापार युगामध्ये जसं त्यांनी गोपाळांना, गायींना, गोपींना संदेश पाठवण्याकरता त्या मुरलीचं माध्यम, वेणूचं माध्यम ठेवलेलं होतं, तसं कलियुगामध्ये लोकांना सांगण्याकरता तुकोबा ज्ञानोबा यांचं माध्यम अशा प्रकारचं केलेलं आहे. त्याच्या वेणूच आहे, मुरलीच आहे. तेव्हा या सगळ्यांची अपेक्षा आहे की हा तुम्ही भक्तीचे दोन प्रकार सांगत होतो, तर ज्याचं जे कर्तव्य आहे त्यांनी ते कर्तव्य म्हणून केलं. जगाची सेवा असते ती, तर ती ही भक्ती आहे आणि तिला वैधी भक्ती अशा प्रकारचं म्हणतात. तया सर्वात्मका ईश्वरा
स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. सर्वात्मक अशा प्रकारचा जो ईश्वर आहे, त्या ईश्वराची म्हणजे जगाची सेवा, ईश्वर प्रसन्न होतो. आणि म्हणून ती पूजे रिझलेने आत्मराजे वैराग्य सिद्धी देईजे कसा येत आहे. वैराग्याचा प्रसाद देत होतो. काय म्हणे, ह्याची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. भगवंताची ती भक्तीच आहे, तिला सेवा हा शब्द वापरलेला आहे. खूप अशा प्रकारची समाजामध्ये माणसं आहेत, संसारिक वाटतात, संसाराचीच कामं करत असतात, निस्वार्थ भावनेनं अशा प्रकारचे करतात. आपलं कर्तव्य आहे असं म्हणून कामं करणारी पुष्कळ माणसं आहेत. अभाव नाही. तेव्हा त्याला सेवा. आणि मग रागात्मिका भगवत विषयक प्रेमाने भगवंताचे गुणानुवाद गाणं, भगवंताचं नामस्मरण करणं, भगवंताची पूजा करणं, श्रवणम कीर्तनम विष्णो स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, ही जी रागात्मिका भक्ती आहे, सेवा आहे, त्याला भक्ती अशा प्रकारचं म्हणतात. असे तुकोबारांनी दोन शब्द वापरलेले आहेत की सेवा आणि भक्ती. तर ज्या गावातील मंडळी भक्तीही करत नाही आणि सेवाही करत नाही, सेवाहीन भक्तीहीन अशा प्रकारचे आहेत. भक्ती करणाऱ्यांनी सुद्धा सेवा केली पाहिजे असा तुकोबारांचा तर आग्रह आहे. तुकोबाराय म्हणतात की तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. काय उपाव आहे? भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. श्रद्धेनं, प्रेमाने, विश्वासाने चित्त शुद्ध करून भगवंताचं गीत गावं देवाला प्रसन्न करण्याकरता. पण ही साधना करत असताना तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. हे परोपकार करायचं लोकालाच सांगितलेलं आहे असं नाही, हे हबपला साधन सांगितलेलं आहे. म्हणजे भावे गावे गीत ही साधना करणारा जो साधक आहे त्यांनी त्या साधनेला प्रतिबंधक जे साधन आहे त्यापासून बाजूला व्हायचं आणि त्याला उपकारक जी साधन आहे त्याच्यामध्ये सहभागी होण्याचा आदेश दिलेला आहे पुढच्या चरणातून. म्हणून पुढची जी चरण आहे ते पर्यायी साधनं सांगणारी चरण नाहीत. कोणीतरी सांगितलं की जर तुला हे जमत नसेल तर मग ते कर, ते जमत नसेल तर ते कर, असा विकल्प नाही, पर्याय नाहीये. हेच साधन, हेच आहे भावे गावे गीत. पण हे साधन सशक्त होण्याकरता त्याला उपकार करणारी जी घटक साधन आहेत आणि त्याला अशक्त बनवणारे जे प्रतिबंधक विरोधक साधन आहे त्याची माहिती करून दिलेली आहे. अनेकाचे कानी गुणदोष मनानाने. कारण दुसऱ्याचे गुणदोष त्याचा विचार चिंतन करणं नाही, ही साधन अशक्त होतं. तो दोष या साधनाला पोखरून टाकतो. मस्तक ठेंगणा करी संतांच्या, म्हणजे हे साधना करणारानी संतांच्या चरणावर मस्तक ठेवायचे. हा वेचिते वचन जेणे राहे समाधान. तर अशा प्रकारचं वचन वेचायचं की ज्याच्यामुळं मन आपलं स्थिर राहील. आणि तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. तसं तर फार उपकार करावा हे म्हणायचंय तुकोबारायांना. पण नसेलच जमत फार उपकार करणं तर थोडा तरी, मला फार लोकांना त्रास द्यायचा नाही एवढा तरी लोकांवर उपकार करावा आपल्या लोकांनी, पुष्कळ होईल. आवश्यकतेपेक्षा, वाजवीपेक्षा उगाच जास्त त्रास, फार त्रास देतात महाराज. ढेकणासारखे आपल्या लोकांनी वागायला सुरुवात केलेली आहे, चांगलं नाही.
एखाद्या गावात गेले, त्या गावाने सप्ताह ठरवलेला असतो आणि त्या सप्ताहामधले जे मुख्य अंग आहे ते आपले लोक बजावत असतात. आणि मग काय त्यांना असं वाटतं की हे आपली सासरवाडीच आहे. एरवी भाडव्याला इकडं काही खायला मिळत नाही, तिथं सांगतो नाही हे बनवा ते बनवा, या बापाची जागीरदारी आहे तिथं लगेच असते. काय म्हणजे ठेवले अनंत जैशी जैशी वेळ पडेल ही प्रमाण कुठं घालायची. काही भोजन आणा परी, काही कोरड्या भाकरी. हा खरंच त्रास होत असेल, खरंच एखाद्याला काय होतं त्रास होतो बा, नाही वरण खाल्ल्यानंतर खरंच पित्त होते, मग आम्हाला वरण नको, आम्ही पाण्यात चुरून खाऊ ना, मग ठीक आहे बा. कारण ते सहज उपलब्ध आहे. त्याच्याकरता त्या लोकांना काही वेगळे श्रम करावे लागतात असं नाही. म्हणजे त्यांनी जे केलेलं, त्यांनी बेसन केलं असलं का मग वरण करायला लावायचं, आणि त्यांनी वरण केलेलं असलं का मग बेसन करायला लावायचं. चांगलं नाहीये. करतील लोक, आता त्यांना तुमच्याकडून वाजवूनच घ्यायचंय. त्याच्यामुळं ते केलं तरीही देव नाराज होईल आणि लोक सुद्धा मग काय होतात नाराज. अशा प्रकारचे होतात. नाव नाही काढीत महाराज, असे बरेच आहे. कीर्तन लांबून ऐकतात पुन्हा जवळ नाही जात. तेव्हा तेवढा केला तरी लोक उपकार मानतील बा. आणि तसं तर आहे, तुकोबाराय म्हणतात, ठाकला तो काही केला परोपकार, केले हे शरीर कष्ट होणी. तुकोबाराय नुसतं सांगतात असं नाही, स्वतः तुकोबारायनी तुकोबारायांच्या चरित्रामध्ये साधन कालामध्ये महाराज तुकोबाराय रस्त्याने चालले आणि कुणी एखादा ओझं घेऊन चालला, त्याला त्रास होतो असं वाटलं की त्याचं ओझं आपल्या खांद्यावर घ्यायचं आणि त्याच्या घरी नेऊन टाकायचं. फक्त घरचं काम करत नव्हते, बाकी सगळं करायचं. घरचं मात्र हात नव्हते लाईत. घरचं काम ती जमावली त्यांना करू पण देत नव्हते, घरातली कामं. पण माझी जवळची अपेक्षा होती ना बाहेरून कमवून आणावं, तसलं काय करत नव्हते. दुसऱ्याला मदत करायची. तेव्हा परोपकार होईल तेवढा, जेवढा शक्य असेल तेवढा. होत नाही असं नाही, होऊ शकतो. करायची इच्छा ठेवली तर माणसं नाही काही तर किमान हात जोडणं, गोड बोलणं, त्या दुःखी माणसाचं थोडंसं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करणं. कर्माचे 3 साधनं आहेत, काया, वाणी आणि मन. किमान मनाने वा लोक सुखी राहावे असं चिंतन केलं तरी तो काय आहे लोकांवर उपकारच अशा प्रकारचे. तेव्हा सेवा आणि भक्ती या 2 अशा प्रकारच्या साधनामध्ये प्रत्येकाने वेळ द्यायलाच पाहिजे. आठवड्यातून, महिन्यातून असे काही ठराविक दिवस काढावे. आता इथं काही सगळेच आयुष्य त्याच्याकरता काढलेली मंडळी आहे, त्यांचा प्रश्न नाही आहे. पण जे कोणी संसारिक मंडळी आहेत तर त्यांच्याकरता त्यांनी धनच वेगळं काढलं पाहिजे असं नाही, धनही वेगळं काढलं पाहिजे आणि वेळही काढला पाहिजे की जो वेळ आपण समाजाची, भगवंताची सेवा करण्याकरता खर्च करू. पण असं जर काहीच करत नसतील, तुकोबाराय म्हणतात, एखाद्या गावाची माणसं सेवा भक्तिहीन ग्रामवास गावात राहतात आणि सेवा करत नाही, मंदिरच नाही गावामध्ये. नाहीत असं नाही समजू नका, अशी काही गावं आहेत की त्या गावात अजूनही काय नाही, मंदिर नाही. आता मंदिरच नसल्यानंतर मग पाणी कोणाला घालणार आहे, दर्शनाला कोणाच्या जाणार. बरं, काही ठिकाणी मंदिरं असतात, बहुतेक आता हनुमंताची मंदिरं बहुतेक गावामध्ये, त्या हनुमंताचा संबंध लग्नाच्याच वेळेला यांचा. एक तर पोळ्याला, बैल मिरवायला, नाही तर लग्नाच्या वेळेला. वसाळ असतात मंदिरं महाराज. चावडीसारखी मंदिर आहे, सगळं उघडं. तिकडे जावं तर त्या हनुमंतराला आपले कर्मणूक करण्याकरता कुत्रे जातात, कुत्रे जाऊन बसतात, नाही तर पत्ते खेळणारे.
नाही तर काट्टे लोकांचे बिड्या वाढलेल्या बारीक बारीक खुटके ते घेऊन ते हनुमंताच्या पाठीमागे ओढीत बसतात. तेवढीच हनुमंत राहायला कर म्हणू बुवा. तेव्हा देवाची भक्ती गावातलं जर कोणी करत नसेल, भक्तिहीन असे ग्रामवासी असतील, सेवाहीन ग्रामवासी असतील, तर तुकोबाराय म्हणतात ते गाव नाही, तो मसनवाटा आहे. देवाची भक्ती, देवाची सेवा ज्या गावामध्ये घडत नसेल ते गावच नाहीये, तो काय आहे? मसनवाटा आहे, स्मशान आहे. स्मशान ते भूमी अर्थात अपवित्र अशा प्रकारची जे जागा आहे ती स्मशान आहे. याचा अर्थ ते काय आहे? अपवित्र आहे. स्मशान जसं अपवित्र असतं तसं ते अपवित्र आहे, कारण वस्तूला पवित्र करणारी भक्ती आहे, आणि ती भक्ती ज्या ठिकाणी घडत नसेल तर ते पवित्र होईल कसं काय? अपवित्र आहे. अहो माणसं राहतात तिथं, हा ते माणसं आहे, पण कसे आहे ते? प्रेतरूप. स्मशान ते भूमी प्रेतरूप जन. माणसं ही प्रेता समान आहेत. अहो चालतात, बोलतात, बरोबर आहे, चालतात, बोलतात, हे सगळं खरं आहे, पण ते प्रेत स्वरूप. प्रेत स्वरूप का म्हटलेलं आहे? तर बहुतेक ही भूताड देवाची सेवा करत नाही काही की, शंकराच्या जवळ राहते काहीतरी. कसं काय? भूते वेताळे नाचती. तेव्हा प्रेतरूप का म्हटलं त्यांना? तर ती देवाची सेवा करत नाही. कैसा जिताशी मेलो भगवंता, तुझं कारणे मेलो जिताची कैसा. जिवंत असतानाच मी मेल्यासारखा आहे का? तुझ्या सेवेमध्ये त्याचा विनियोगच होत नाही, तुझी पूजा होत नाही, तुझं नामस्मरण होत नाही, तुझं ध्यान होत नाही, तुझ्या चरणावर लोटांगण घालत नाही, तुझ्या दर्शनाला यायला अशा प्रकारचा मला वेळ नाही, मनामध्ये उत्साह नाही, प्रेम अशा प्रकारचं नाही. आणि मग जशी मेलेली माणसं काही करत नाहीत, तसं हे देवाविषयी काही करत नसल्यामुळं त्यांना काय म्हटलेलं आहे? मेलेले, प्रेतरूप. प्रेत काहीच करत नसतं. म्हणतात लोक, अरे मड आलं रे. मड आलेलं नसतं, मडेल काय केलेलं असतं? आणलेलं असतं. ते येत असेल त्याला मड कसं काय म्हणतील? ते स्वतः काहीच करत नाही. तसं देवाच्या बाबतीत, सेवेच्या बाबतीत हे काय आहे? प्रेतरूप अशा प्रकारचे. स्मशान ते भूमी प्रेतरूप जन. सेवा भक्तीहीन ग्रामवासी. आणि मग काय करतात? काय करतात? नुसते पोट भरतात. पोटे भरतील, भरतील पोटे. पण कशाप्रमाणे पोट भरतात? कुत्र्याप्रमाणे, श्वानाचे. श्वाना कुत्र्याप्रमाणे म्हणजे कुत्र जसं तोंडाने चावून खातं तसं हे चावून खातं, म्हणून कुत्र्याचं प्रमाणे म्हटलेलं आहे का? काय सादृश्य दाखवायचंय तुम्हाला? भरतील पोटे श्वानाचे परी. यामध्ये तर यामध्ये असे कुत्र्याला भाकर टाकली आपण, तर मग कुत्रा असं म्हणतं का, आमचा नित्यनेम झालेला नाही, आमचा नियम आहे बा की नित्यनेम केल्याशिवाय आम्ही काही खात नाही, असं म्हणतं का कुत्र? नाही. बरेच ते भाकरे खाली सुद्धा नाही पडू देत. जर त्याच्या जवळ आले तर वरच्यावर झेलायचा प्रयत्न करतात. काही पाणी फिरवित नाही, देवाला अर्पण करण्याचा संकल्प म्हणत नाही, कपडे काढीत नाही, कपडेच नसतात त्याला म्हणा. म्हणजे पवित्र होऊन अशा प्रकारचा यज्ञ म्हणून तो जेवण करता असं नाही. आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये जेवणाला फार अनन्यसाधारण महत्व आहे. त्याला यज्ञ मानलेलं आहे. यज्ञ हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप जाण, जीवन हेतू कारण विश्वायया. यया विश्वा जीवन हेतू. विश्वाला जगवण्याला कारणीभूत आहे. कितीही विकसित राष्ट्र असेल आणि त्यांच्यातलं अन्न जर काढून घेतलं तर काय नट बोल्ट खातील का?
अन्नाने अशा प्रकारचा मानव जगतो. अन्नापासूनच मानवाची उत्पत्ती होते. अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवा यज्ञात भवति पर्जन्य यज्ञ कर्म समुद्भव. शरीराची उत्पत्ती ही अन्नापासून होत असते. पितृभुक्तान न जात वीर्यात जातोन्ने नैव वर्धते. तेव्हा अन्न सामान्य नाही. अन्न खाणं म्हणजे यज्ञ करणं आहे. कारण आपल्या उदरामध्ये वैश्वानर नावाचा अग्नी असतो. त्याला जठराग्नी म्हणतात. भगवंतांनी त्याला काय म्हटलेलं आहे? वैश्वानर म्हटलेलं आहे. आणि तो अग्नी दुसरा तिसरा कोणी नसून पांडुरंग आहे. आणि देवाला जे दिलं जातं ते अग्नीच्या द्वाराच दिलं जातं. ते पांडुरंगाच्या मुखामध्ये ते अन्न घालणे. आणि म्हणून मग जर यज्ञ करायचा असेल तरी तुम्ही कुठं पाहिलं का बाबा? यज्ञ तुम्ही पाहिले असतील असे लसण कांद्याच्या आहुत्या दिलेल्या तुम्हाला दिसल्या कुठं? विष्णवे स्वाहा लसणाची पिंडी टाकली. इंद्राय स्वाहा कांद्याची पिंडी टाकली. नाही चालत मला. कारण तिथं सगळ्या पवित्र वस्तूचं हवन केलं जातं. देवाला अर्पण करायचं असेल तर देव पवित्र आहे आणि पवित्र व्यक्तीला पवित्राचंच अशा प्रकारचं अर्पण करावं लागतं. तसं पवित्र व्यक्तीच्या द्वारा पवित्र मंत्रांनी पवित्र स्थलामध्ये पवित्र कालामध्ये यज्ञ कधीही नाही करता येत. विशिष्ट कालामध्येच यज्ञ करावा लागतो. त्या यज्ञाला तो पवित्र काल मानलेला आहे. सगळंच पवित्र असतं महाराज. यज्ञामध्ये सगळंच पवित्र असतं. काल पवित्र असतो, देश पवित्र असतो. त्या ठिकाणी ज्यांच्या द्वारा ते हवन करायचे ते हे अध्वर्यू ज्याला म्हटलं जातं ते पवित्र असतात. जे हवन करायचे डालडा नाही चालत तिथं. त्याला आज तूपच लागतं आणि तेही गाईचं चांगलं अशा प्रकारचं शुद्ध तूप लागतं. पुन्हा पळसाच्या वाळलेल्या काड्या, पिंपळाच्या वाळलेल्या काड्या, म्हणजे हे सगळं पवित्र अशा वस्तूचं हवन केलंय. मग जर जेवण करणं हाही यज्ञ आहे आणि प्रत्यक्ष भगवंताला अर्पण करायचंय तर तेही कसं असलं पाहिजे? पवित्र असलं पाहिजे. खाणाराने पवित्र होऊन ते सेवन केलं पाहिजे. त्याला अर्पण करण्याचा संकल्प करून ते अर्पण केलं गेलं पाहिजे. कुत्र असलं काहीही करत नाही. तुम्ही बघितलं कुठं? कुत्र आहे ते, त्याला काय ज्ञान आहे? काही नित्य नियमाविना, काही नित्य नियमाविना कुठल्याही प्रकारचा रोजचा नियम न करता, काही ना काही प्रत्येकाने रोजचा काय केला पाहिजे? नियम केला पाहिजे. व स्नान करायचं, हरिपाठ म्हणायचा, ज्ञानेश्वरी वाचायची, गाथा वाचायचा, ज्ञानोबऱ्यांचं दर्शन करायचं, प्रदक्षिणा करायचं, असं काय ज्याला जो शक्य असेल, विष्णू सहस्रनाम, काही जप वगैरे, ध्यान, असं आत्मोद्धाराचं कर्म करायचं. नाही म्हटले बाबा आम्ही सुद्धा नियम करतो, काय याचा दाढी घोटायचं, तुझ्या बापाने सांगितलेलं आहे, त्यांना आलाय करव. शास्त्राने सांगितलेलं कर्म करायला पाहिजे का दाढी घोटायचं? तुला काय शास्त्राने सांगितलं? आपण जे रोज करतो त्याला नियम नाही म्हणत. शास्त्राने आपल्या उद्धाराकरता जे कर्म सांगितलेलं आहे त्याला काय म्हटला जातो? नियम म्हटला जातो. आणि मग कुत्रा असं कुठलाही नियम करत नाही, म्हणून नियम न करता जे खाणारे त्याला कोणाची उपमा दिली जाते? कुत्र्याची. तुकोबाऱ्यांनी दिलेली. आपला काही संबंध नाही. काही नित्य नियमाविना अन्न खायतो श्वान. याही ठिकाणी म्हणतात भरतील पोटे श्वानाचे. कुत्र्यासारखा अशा प्रकारचे नुसती पोट भरतात. वस्ती दिली घरी यमदूता. आणि मग जर काहीच नाही केलं, काहीच मानव देह मिळून, मानव देहात आयुष्य मिळून
इंद्रिय प्राप्त होऊन साधू संतांसारखे मार्गदर्शक मिळून सुद्धा जो त्या मार्गाने चालत नाही, महाराज मग शेवटी ते ताब्यात जातात ते कोणाच्या? यमदूताच्या. यमधर्म म्हणे तया दोषी असी, का रे केशवासी चुकले ती कथा, पुराण श्रवण होते तुम्हा कान डोळे मुख संताची संगती न धराच चित्ती, सांगितले संती तुम्हा उगवनी जन्माशी येऊनी यमदंड दंडू रागे म्हणे यमदंड. आणि मग बस यमाकडे त्यांना सुपूर्द केलं जातं. रागे यमधर्म, हा जाच वितीत आहे. मग त्याला ते तळतळलेलेच असतात. मानव देहात येऊन जे भजन भक्ती भगवत सेवा करत नाहीत त्यांच्याविषयी ते काय असतात? तळतळलेलेच असतात. अजूनही किती आहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. आणि मग त्याचा अवकाश संपला आणि त्यांच्या काय एकदा हातात गेला ते तिथे गेल्यावर तर जाचते काय इथूनच हाणायला सुरुवात करते, जागेवरूनच हाणायला सुरुवात करते. आपल्याला दिसत नाही, त्याला दिसत. ते जो ज्याला न्यायला आलेले असतात ना त्याला ते यम दिसतातच, दिसतात. असे अनेकांचे अनुभव आहे आपल्याकडे. ते फटांगडे माऊली म्हणून होते चातुर्मासामध्ये, ते सकाळपासूनच ते म्हणत होते, हो ते 4 जण मला बोलवत आहेत. थोडासा हलकासा ताप वगैरे आलेला होता. आता विनोदी त्यांचा स्वभाव असल्यामुळे लोकांना वाटायचं ते विनोदच करते. ज्ञानेश्वरी सांगायला गेले तिथे म्हणतात ते मला बोलवायला लागले. म्हणजे याचा अर्थ ते काय होतात? दिसतात. जो मरायला लागलं आता काय होतं ते पाहून घाबरून ते बेशुद्ध होऊन जातं. काही अगोदरच त्याला काही बोलता येत नाही, काही नाही, गडबडून गेलेलं असतं. पण शक्यतो दिसतात म्हणतात भाऊ, आपल्याला बी काय माहिती नाही. तेव्हा ज्यांनी भगवंताची जीवनात सेवा वगैरे केली नाही त्यांना राहण्याकरता म्हणून जो प्लॉट दिला जातो तो कुठला? यमा घरी, यमदूता घरी. यमा घरी बी नाही, यमदूताच्या घरी. मग तिथला पाहुणचार म्हणजे असाच राहतो. मग मारिती तोडीती जोडीती निष्ठुर यमाचे किंकर भोवसाल. अपूज्य लिंग तेथे अतीत नेघे थारा, ऐशी वस्ती चोरा कंटकाची. लिंग अपूज्य. लिंग म्हणजे चिन्ह. लिंग अर्थात प्रतीक. लिंग शब्दाचा अर्थ प्रतीक. मग देवाचं प्रतीक ज्या ठिकाणी पूजलं जात नाही, अपूज्य लिंग म्हणजे देवाच्या प्रतीकाची जिथं पूजा केली जात नाही. देवाचे अनेक प्रतीक शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. मूर्ती हे त्याचं एक प्रतीक आहे. म्हणजे मूर्तीच प्रतीक आहे असं नाही. हा पूजा करणारी ही माणसं बरीच संकोचित वृत्तीची आहेत. मूर्तीतच देव मानणारी माणसं, देवाचं स्वरूप एकदेशी मानणारी माणसं फार चुका करतात. मूर्ती हे प्रतीक आहे त्याचं. मूर्ती म्हणजे देव नसतोच कधी. मूर्ती हे देवाचं काय असतं? प्रतीक आहे. केला पाषाणाचा विष्णू परी, पाषाण नव्हे विष्णू. तुकोबऱ्यांचा अभंग आहे हा. केली काशाची जगदंबा, अरे काशे नव्हे आंबा. आंब्याची पूजा आंबेला घेणे, काशेर आहे काशेपणे. तर मूर्तीच्या द्वारा आपण देवाची सेवा करू शकतो आणि मूर्तीच्या द्वारा देव आपली सेवा स्वीकारतो, घेतो. सेवा देवाचीच होते
पण तरीही मूर्ती म्हणजे काय नसते, देव अशा प्रकारचं नसते. मूर्तीतून तो प्रगटही होऊ शकतो, मूर्तीतून तो दर्शनही देऊ शकतो, व्यापक आहे तो, त्याच्यात नाही असंही नाही, तोच आहे असंही नाही, ते एक प्रतीक आहे. म्हणून मग दगडाची मूर्ती असली तरी चालते, लाकडाची मूर्ती असली तरी चालते, धातूची मूर्ती असली तरी चालते, मातीची, वाळूची, चिखलाची मूर्ती ही चालते, वा फोटो असला तरीही चालतो, काही अडचण नाहीये, प्रतीकच आहे ते. पण तेवढंच प्रतीक आहे असं नाही. महाराज, देवाची अनेक प्रतीक आहेत. कुणी रोगी असेल, त्याला कोणी पाहायला नसेल, अत्यंत दरिद्री असेल, भिकारी असेल, ही देवाची काय आहेत, प्रतीक आहेत. मूर्तीची सेवा करून धन बर्बाद करण्यापेक्षा अशा लोकांची सेवा केली तर ती अधिक फायद्याची आहे. त्यामुळे देवाला न मानणारी आणि समाजसेवा करणारी माणसंही नक्कीच महात्मे आहेत, त्याच्याबद्दल काहीच शंका नाहीये. चिडतात ते मूर्तीची उपासना करणाऱ्यावर, कारण त्यांना वाटतं हे जिवंत परमात्मा आहे, याच्याकडे हे पाहत नाही आणि तिकडे पैसे घालवतात. त्याच्या श्रद्धेचा तो प्रश्न आहे, चिडण्याचंही काही कारण नाही आहे. पण देवाची तीही प्रतीक आहेत, कारण त्यांच्याद्वाराही सेवा देवाला पोचते. भक्त ही देवाची काय आहेत, प्रतीक आहेत, साक्षात रूप आहे भक्त तर देवाचे. महात्मा असेल, संत असतील तर चालते बोलते संत म्हणजे देव असतात. म्हणून जर आपण मूर्तीची पूजा करत असून अशा वेळेला संत आले तर तुकोबाराय म्हणतात, त्या देवाला बाजूला सारखून द्यावं. देव सारावे परते, संत पूजावे आरते. करिता देवार्चन, घराले संतजन, देव सारावे परते, संत पूजावे आरते. संतांची पूजा करावी. मग देव शाळीग्राम विष्णुमूर्ती जरी असेल, शाळीग्राम विष्णुमूर्तीचं काय विशेष आहे, त्याचं विशेष असे आहे की शाळीग्रामाला प्राणप्रतिष्ठा नाही करावी लागत. इतर मूर्तीत प्राणप्रतिष्ठा केली तर देवत्व येतं, पण शाळीग्राम प्राणप्रतिष्ठा न करता हे काय असतं, देवत्व अशा प्रकारचं मानलेलं आहे. अशी असेल आणि संत कुठल्याही जातीचे असतील, संत हो का भलते याती, तरीही देव सारावे परते, संत पूजावे आरते. असं जो करणार नाही, परमात्मा त्याची पूजा स्वीकारत नाहीत. येते दगड तैसेवरी, मंत्र पुष्प देवाश्री. काय पण पहिलं चरण काय, येते दगड तैसेवरी, अतिताशी गाळी देवा, नैवेद्याशी पोळी. ते नाही. संतांचा अवमान करतो, संतांचा अतिक्रम, देवपूजा तो आधर्म. संत दारात आलेले आहेत, हा देव घरात बसलेला आहे, घरातले आले, अहो महाराज आलेले आहेत, बसायला टाकताना नाही, त्यांना म्हणा थोड्या वेळाने या, माझी पूजा चालू आहे. असं जर त्यांना तसाच उभा तिष्ठत असेल, परत लावित असेल, तर तुकोबाराय म्हणतात, देवाला त्यांनी म्हणलेले मंत्र वा त्यांनी वाहिलेल्या अक्षदा, फुलं, ही फुलं अक्षदा नाही वाटत, देवाला काय वाटतात, दगड मारू राहिलाय मला, दगड येते दगड तैसेवरी, मंत्र पुष्प देवाश्री. तेव्हा
ही सगळी प्रतीक आहेत, त्यामध्ये तरतम भाव आहेत. सगळ्यात श्रेष्ठ प्रतीक म्हणजे महात्मा. देवाला, महात्म्याला जे दिलं ते देवाला लगेच पोचतं. आपली नेहमीची गोष्ट आहे, वारकऱ्यांनी सांगितलेली. एक वारकरी बुवा, उन्हाळ्याचे दिवस होते, पंढरपूरला निघालेले होते. आळंदी पंढरीचे वारकरी. काय भाग्यवान आहे महाराज, त्या रस्त्यावरचे लोक आणि भाविक आहेत, किती आदराने वारकऱ्याची सेवा करतात. या वारकरी वा, काय लागतं तुम्हाला? त्या दिवशी जेवण, त्यांना उद्या दुसऱ्या दिवशी काही लागत असेल तर बांधून देणार, पीठ म्हणा, भाकरी म्हणा. पंढरपूरला चाललेले आहेत, त्यांनी नवीन आंब्याची बाग लावलेली होती आणि आंबे पिकले होते. त्याची इच्छा होती की आपल्याला देवाला अर्पण करायचे, पहिले आंबे देवाला. आणि सुटायत अजून ते कुणी खाल्लेले नाहीत, म्हणून त्यांनी असे बाजूला काढून ठेवलेले होते. पण त्याला जायला वेळ मिळत नव्हता. वारकरी वा चाललेले आहेत, त्याने आपले ते 5 आंबे दिले, त्यांच्याजवळ सांगितलं की देवाला अर्पण करा, सांगा मी ते देवाला दिलेले आहेत. ठीक आहे बाबा. वारकरी वा पंढरपूरला गेलेले आहेत, पण दशमीच्या दिवशी जायला त्यांना खूप वेळ झाला. 11 वाजले रात्री. तोपर्यंत कीर्तन, जेवण वगैरे संपून दुसऱ्या दिवशी एकादशी असल्यामुळे तो वाटून फिटून सगळं स्वच्छ करून ठेवलेलं होतं, काहीच नव्हतं राहिलं. यांनी सकाळपासून जेवण केलेलं नाही. तिथं मठात काहीच नाहीये, खूप भूक लागलेली आहे. आता काय करायचं? दुकानं सगळी बंद झालेली आहेत. जवळ 5 आंबे होते, देवाला दिलेले होते. देवाची माफी मागितली, देवा तुझ्याकरता हे आंबे दिलेले आहे, पण आता मला उसने घेतो तुझ्याकडून याच्यातले. 3 आंबे खाल्ले महाराज त्याच्यातले. 2 ठेवले. दुसऱ्या दिवशी दर्शनाला होते, 2 आंबे घेऊन गेले, देवासमोर ठेवले. सांगितलं, देवा अमक्या अमक्या शेतकऱ्यांनी तुझ्याकरता 5 दिले होते, पण मला रात्री खूप भूक लागल्यामुळे 3 मी खाल्लेले आहेत, हे 2 तुला देतोय. ज्या वेळेला माझ्याकडे येतील त्यावेळेला देऊन टाकेन तुला, एखादा जास्त देईन बा व्याज म्हणून. आता आपल्या चालतं असं थोडंफार, काय त्याला. वारी संपली, परत निघाले. वारकरी वा त्या माणसाकडे गेले, त्याला सांगणार की बा तू दिले होते 5 आंबे, पण मला खूप भूक लागल्यामुळे मी 3 खाल्ले आणि 2च देवाला दिले. त्यांना पाहिलं, त्या शेतकऱ्याने दंडवत घातला, उठून सांगणार की हेवा तो दिलेला. काय वारकरी वा सांगू नका, मला कळालेलं आहे की तुम्ही देवाला 3 अर्पण केले. नाही रे, मी 2 देवाला दिले आणि 3 खाल्ले. नाही म्हटले, तुम्ही खाल्ले की नाही मला नाही माहिती, पण देवाने येऊन सांगितलं की तुझे 3 आंबे मला मिळाले. अरे नाही, पण मी 2च दिले. नाही, 3 दिले. देव कसं काय खोटं बोलल? तू 3 आंबे दिले मला, म्हणजे याचा अर्थ वारकरी बुवाने खाल्ले ते देवाला मिळाले. हे प्रतीक आहे देवाचं. म्हणजे देवाची सेवा करायची असेल, उगच समुद्रात पाणी वाटण्यापेक्षा. बरंच काही संस्थानं अशी आहे की तिथं चाई लागायला लागली त्या पैशाला. लोक मेंढराच्या अवलादीचे गतानुगतिक आहे, एकाने केलं की सगळे तिकडेच बोंबलत पळतात. तिथं खर्चायची गरज त्यांना कुठं ठेवायची ही पंचायत आहे. बरं, संस्थानही अशी विचित्र झाली की ज्यांनी दिलेलं आहे त्यांच्या सेवेकरता त्याचा विनियोग नाही करत. त्या केरळमध्ये पद्मनाभ मंदिराचं आपल्याला प्रकरण माहिती आहे. महाराज, अख्खा केरळ ख्रिश्चन झाला दारिद्र्यामुळं, आणि त्या केरळमध्ये हे मंदिर आहे की जिथं किती पैसे ते अजूनही मोजलेले नाहीत. त्यावेळेला ते लोकांच्या करता वापरले असते तर कशाला लोकांनी धर्म सोडला असता? धर्मच नाही राहिला तर त्या संस्थानला त्या देवाला कोण मानेल? म्हणून वास्तविक जी संस्थान आहेत लोकांच्या याच्यावर चालतात, त्यांनी तिथं येणाऱ्या निधीचा त्या लोकांकरता विशेष रूपाने काय केला पाहिजे? विनियोग केला पाहिजे. हे सगळी चौकड अशीच बॉम्ब इथं आळंदीमध्ये सगळे लोक पैसे मागून धर्मशाळा बांधतात, लग्नाला देतात, विद्यार्थ्यांना राहायला धर्मशाळा नाही. सप्त्याला धर्मशाळा मिळाना गेल्या.
सगळे पैसेच कमवायला लागलो, सगळेच पैसे. बरं आता आपली 30 तर आहे तर त्यांना तरी काय म्हणायचं. ज्या संस्थांचा पैसा भक्ता करता व सेवेकरा करता विनियोगाला येत नाही महाराज, त्या ठिकाणी दक्षिणा देणं पाप आहे, नाही द्यायला पाहिजे तिथं. त्याच्यापेक्षा खरंच ज्याला त्याची गरज आहे, त्याच्या वाचून जे आत्महत्या करायला लागले, मरायला लागलेले, त्यांना औषध घ्यायला पैसे नाही, मुलाला शिकवायला पैसे नाही, अशा ठिकाणी आणि द्यायचा तेही ईश्वर बुद्धीनं द्यावा. तिथं जर खर्च आम्ही त्याच्यावर उपकार करतो मी दिलं म्हणून ही भावना नसावी. देणाऱ्याच्या मनामध्ये भावना काय असावी? हरिर्दाता हरिर्भोक्ता हरिरन्नम प्रजापती हरिर्विप्र शरीरस्तु भुक्तम भोजयते हरिही. कशा करता सांगितलं की देवाची ही प्रतीक आहे पूजा करण्याची. अशी कुठल्याही प्रतीकाची पूजा जर घडत नसेल, अपूज्य लिंग तेथे अतीत थाराने घे. अतिथी तिथे जात नाही, महात्मा जात नाही अशा ठिकाणी. आणि मग अशा प्रकारची वस्ती म्हणजे कोणाची असते? चोरा कंटकाची, चोराची. चोर चोर आहे तो. तैर्दत्ता न प्रदायेभ्यो एव भुंक्ते स्तेन एव सह इष्टान भोगान ह्यो देवा दास्यन्ते यज्ञ भाविताः तैर्दत्ता न प्रदायेभ्यो यो भुंक्ते स्तेन एव सा. कंटक, कंटक म्हणजे दुसऱ्याला त्रास देणारे, कंटक शोधनाधिकारी म्हणजे समाजाला त्रास देणारे, अशांची ती वस्ती असते. तुकोबाराय म्हणतात ज्याला तिथी माहिती नाही, तो का म्हणे नाही ठावी तीथ मती. कोणत्या तिथीला कोणतं काम करावं, एकादशी आहे आज, एकादशीचा उपवास केला पाहिजे, त्याला एकादशीच माहिती नाही, तारखीच माहिती आहे लोकांना, तिथे माहितच नाही. त्यांना विचारलं कोणता महिना चालू, ते लगेच म्हणते जानेवारी. अरे तो इंग्रजी नाही मराठी महिना तो माहितीच नाही हो आपल्याला. आता ज्याला महिनाच माहिती नाही त्याला तिथी माहित असेल का? कारण मराठी महिन्यात काय असतात? तिथी असतात. इंग्रजी महिन्यात तारखे आहेत. आणि जर तिथंच माहित नसेल तर मग त्या तिथीमध्ये कोणत्या तिथीवर काय करायचं असतं, कोणत्या तिथीवर काय करायचं, नैमित्तिक कर्म सगळी कशावर असतात? तिथीवर आहे. विचित्र लोक आहे, बापाचं श्राद्ध सुद्धा तारखेवर घालतात. तारीख हा वैदिक संस्कृतीचा भागच नाहीये. तिथीवर सगळी सण, सगळे नैमित्तिक कर्म अशा प्रकारे हे तिथीवर अवलंबून असतात. तिथीप्रमाणे वैदिक कर्म करायला पाहिजे, धार्मिक कर्म हे तिथीवर करायला पाहिजे, तारखेवर नाही. तिथंच माहिती नाही, तशा प्रकारची तिथीला जाणण्याची बुद्धीच नाही त्याच्याकडं. आणि सगळं चंद्राचं नकाशा तयार करतो, तिथमती माहिती नाही. तो काय म्हणे नाही ठावी तिथमती. तुकोबाराय म्हणतात यमाची निश्चिंती कुळवाडी. त्यांनी यमाबरोबर अशा प्रकारची कुळवाडी केलेली आहे, देणं घेणं केलेलं आहे. यमाचे अशा प्रकारचे ते पाहुणे आहेत. अर्थात तुकोबाराय खेदानी म्हणतात, नाराज आहेत तुकोबाराय. तेव्हा भरतील पोटेश्वराची अपरी वस्ती दिली घरी. यमदूता उद्या एकादशी आहे आणि